कपुरा कपुरा काय का तू कपुरा नाही बकरेगा. बघू शकता बकरा घेतला 16ला मस्त वेगळं घेतलं बघा मस्त वेगळे सगळ्या जोऱ्याने 7 जोऱ्यानं सगळ्या गावातील जादू छोटा जादू कोंबडा. कोंबडा बघू शकता इथं आता मानपान द्यायला सुरुवात झालेली मस्त वेगळी सर्वजण लायनशीर मानपान देतात. बकऱ्याचं आपल्या वजन मूळ वजन 40 ते 45 किलो असेल आणि कापून मटन 20-21 पकडा 20-21 किलो मटन पडणार आहे. हे प्रत्येक वाट्याच्या हिशाला किती आहे ते काही सांगू शकत नाही वाटे किती आहेत माहिती नाही. वाट वाढल्या कारण 12 वाट वाढल्यात एक्स्ट्रा डायरेक्ट कोंबडं इथंच तोरून घेऊन चालले सगळे जण नाना सोबत काय करा ना टोटल किती 44 ना 44 ना आता 15 ना 35 50 आहे ना अजून 49 घेतलाय ना हे 49 ना 8 झाले झाला हॅलो काही त्याने चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आमच्या आज 7 आहे गावदेवी आणि खरवली आईची जत्रा म्हणजे बोलतात 7 ती आज आहे. तर मला थोडा उशीर झाला म्हणजे उठलं लवकर अंघोळ वगैरे लेट केले थोडीशी जरा काम होता मी गेलो ठाण्याला तर मी आलो आता घरी पप्पा ठाण्यालाच आहे आणि तुम्हाला दाखवतो आता आमच्या घरातले 2 म्हणजे टोटल 4 कोंबडे आहेत ते खरवली आईला 2 देण्याचे आहेत आणि 2 गावदेवीला तर 2 तर घेऊन गेलेत नाना आणि धीरज आणि 2 आहेत आता 2 ते घ्यायला येतीलच थोड्या वेळात तर तुम्हाला दाखवतो ते 2 कोंबडे आहेत मस्तपैकी याच्यामध्ये तर चला तोपर्यंत नानाचं येतील नानासमोर कोंबडं देऊ आपण आणि आपण जाऊ आता गावदेवी यायच्या मंदिरात आणि खरवली यायच्या मंदिरात कसे असते 7 ती तुम्हाला दाखवतात. म्हणजे आता काही गावांमध्ये अशी म्हणजे आता गावात अशी काही परंपरा राहिली नाही म्हणजे मोजक्याच गावामध्ये जिथं जिथं शहरीकरण झालं तिथं अशी परंपरा खंडित झालेली आहे पण आमच्या गावात अजूनही प्रथा ती चालू आहे आणि ती शेवटपर्यंत चालू राहणार आहे. तर बघा कंटिन्यू कसं होतं आणि वाटे वगैरे कसे ते तुम्हाला बघायला भेटेलच. आता मी रेनकोट वगैरे घालून रेडी झालं आहे तिकडे बॉक्सर बघ कसं बोंबलतो कोंबड्यांचा आवाज येतो आली पाण्यामध्ये नाही मस्त तिथं बसलेलं होता घरामध्ये कोंबड्यांचा आवाज यायला आता तुम्हालाही आवाज आला असं तर बोंबलतो तर मम्मी आणि धीरजवरती माझ्या नानाचं पण आलं आता जस्ट मी निघायच्या टायमाला आता ते गावदेवी जातील मी पण त्यांच्यासोबत जातो ना खरवली मंदिरामध्ये आपण जाऊ आजे वगैरे त्यांना घेऊन जाऊ मस्त पाय वगैरे पडू आणि नंतर मग ते आपल्या बकऱ्याचा वाटा करते ना जो बकऱ्याचा मान पण दिले तो तुम्हाला दाखवेल कसे वाट्या करतात आणि कोणाला किती येतील. मस्तपैकी कोंबडं चालवलं आहे फायनली पोहोचलो आपण गावदेवी मंदिर मागे आहे तुम्हाला दाखवतो आता मी अजय बघ अजयलाच भेटायला आलो तो अजयनीच पहिला कॉल केला मावळे नानाचा पण पोचली दाखवतो तुम्हाला आता गावातील जेवढे पण मंडळी आहेत काही कोंबड्या बकऱ्याचा मान दिलेला आहे. चला आता मागे जाऊ मागे तुम्हाला दाखवतो आपला कोंबडं पण घेऊन गेलं आणि बकरं पण घेऊन गेलं तर बघ नानाचा बसल्यान मस्त पैकी कारण की तिरपणीसाठी आग पेटवले ते ॲक्च्युली आग पेटत नाही तर अशी गत आहे तर तिथं छत्री लावून मस्त स्टोव लावलेला आहे. मावल्या हाय कशा आहे तू जादो हे चाललं कुठं काहीच बघू शकता नाना कोंबडा 16 घेतलं बघा मस्त वेगळे सगळ्या 7 जोऱ्यानं सगळ्यांची सगळी मंडळी आलेली इथं कपुरा काय का तू बघू शकता बकरा घेतला 16ला मस्त पैकी नको आता तो दाखवू नाही शकत तर बघा कोंबड्याला मस्त पैकी 16ला घेतले भूमी लाडले आज पार्टी येऊ ना करा तुम्हाला फायनली दाखवलं मस्त पैकी कोंबडा वगैरे कापून म्हणजे भरपूर जण गेली कापून आत्ता मी जस्ट आल्यावर तर चला जाऊ मंदिरामध्ये पहिला दर्शन करून घेऊ मस्तपैकी आणि मग आपण ठरवले आहे मंदिराच्या इथं जाऊ ही तिरपणी बघा कशी आणि इथं आग पेटवायला जागा नाही नंबर लावले ना सगळे दाखव तिरपणी नको नंबरला वेटिंगला डायरेक्ट कोंबडा घेऊ ना बाई
मस्त सगळ्यांच्या टाकलेले आहे झालेली आहे. नंतर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून दाखवलं जाईल. ते गावातील जादू, छोटा जादू. तर बघा मस्त कोंबडा घेतलाय. हा 2 बैल आपण शर्तीनं जाऊ मस्त पैकी. पप्पा कुठं रा मी तो मस्त गरम पाणी करायला घेतले. म्हणजे गरम पाणीचा काही काही ओकली डायरेक्टली कोंबडा. तर चला घेतलं ना बाबा बस का. तर जाऊ आपण मस्त पैकी मंदिरामध्ये. आरेस्ता पुढे इथं म्हणजे आरेस्ता सकाळी लवकर 8 वाजता आलाय. आपल्याला झाला उशीर. चला नानाचं सुद्धा आल्या मस्त पैकी. मस्त पैकी गावदेवी माते की जय. सर्व मंडळी आलेत गावातली. गावदेवी माते की गावदेव आणि गावदेवीचं दर्शन घेऊ मस्त पैकी. नानासोबत इथं दर्शन करायला आलेत. अख्खे गाव की चोटे आणि जेवण आले. माझं पण मजबूत होते बाबा. मारेला चापटतो. आपल्या गावाची आहे ना साथ आहे ना. देवीला मान पहिला पाहिजे मग तेव्हा आपलं कार्य पूर्ण होतं. बरोबर. तर काहीच बघू शकता इथं मानपान दिलंय सर्वांनी. म्हणजे तिरपणी बोलतो आपण ती. आता द्यायला दाखवायला कोणीच नाही. थोडा वेळ थांबतो बघू कोण येतो काय. म्हणजे कशी देतात तिरपणी तुम्हाला दाखवायला भेटेल. बघा प्रियांश आलेलं आहे इथं आणि प्रियांश दाखवणार आहे तिरपणी. आता प्रियांशीच दाखवतो तुम्हाला. फक्त वाट बघत राहा. कसं वाटतं तुला गावदेवीची जत्रा आता. चांगलं वाटतं. जेवायला येऊ ना मी. आपण आता धीरजला विचारू. धीरज आज गावदेवीची जत्रा तुला कसं वाटतं. आनंद होईल. जेवायला येऊ ना. काय जेवायला ए दिर्या ए दिर्या इथं इथं. तर आपला मित्र शिवराज सुद्धा त्याचा मानपान द्यायला आलाय. कसं वाटतं तुला. वर्षातून एकदा हीच परंपरा. या वर्षी आपली 7 लेट झाली. त्याबद्दल काय बोलशील. थोडा प्रॉब्लेम मुलं समजू शकता त्याच्यामुळे लेट झाली. आता बघूया. तर आपला मित्र बघा कवा बघले गेला असा हाफचड्डीवर. आता बघायला भेटेल. आरेस सुद्धा आले. त्याचा मानपान देईल. आरेसला सुद्धा दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा बघत राहा. आज थोडी मजा येणार आहे. वेगळंच फील असणार आहे. कारण की आमची जत्रा असते आणि 7 असते ना ती पावसाळ्यामध्ये असते. कोणती गावाची पावसाळ्यामध्ये असते नक्की कमेंट करून सांगा. अरे भाई मस्त वेगळी इथं काळजीसाठी आणलेली आहे. ती रपणी द्यायसाठी गावदेवीला ठरवलेली जाणार आहे. हो जाणार आहे. हो जाणार आहे. आज मी तर जाणार आहोत सेपरेटली. आपण वरती सुद्धा जाऊ मंदिरामध्ये. मोठ्यानं जाणार आहे. आता मोठे संपलं. आता मोठे आता ते घर व्हायला लागतील तुला. जाऊ ना आपण नक्की जाऊ. इथे बघू शकता हल्दी कुंकाचा शिक्का ठेवले. म्हणजे ओम देवीचा जो मान आहे ना तो देवीला पोचावा त्यासाठी शिक्का ठेवले. आता नाना टाकेल बघा समोरच. थोडंसं कालो काय समजून घ्या. मानपान द्यायला सुरुवात झालेली मस्त पैकी. सर्वजण लायनशीर मानपान देतात. आपट फोर एक दशी फोड 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 ना त्याच्या डोक्यान फोड. मस्त तिथं बघ खड्डा आहे चकोटीन. काकाला चला मी जेवायला येऊ ना आज. ना बघतो दुसरा काय भेजा बिजा आहे का.
चांगला वेजा म्हणजे चालेल येतो मी. मला भेजा सेपरेट काढून ठेव मस्त पैकी भेजा फ्राय बनवू आपण. काही सोबी सोय नको बघ कोंबडं आपलं मग मला जेवायला येऊ ना जेवायला येऊ ना मग पार्टी बिर्टी आहे ना जोरे हा जोरे ना नाही झाला आपण दाखवतो आमची साथी पावसाळ्यामध्ये असतं आणि जर पाऊस न पडला तर साथ्याला काही अर्थच नाही राहत. तर बघू शकता पाऊस किती आहे आणि अशा पावसामध्ये साथ समोरच फुल पाऊस आहे आणि हा समोरचा चालला आहे बुलेट ट्रेनचा ब्रिज. आमच्या गावातूनच गेले म्हणजे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे पूर्ण म्हणजे पूर्ण. आपल्याला नाना भेटले तर आपल्या कुट्याचा बकऱ्याच्या बद्दल थोडी माहिती सांगणार. नाना बकरा किती मोठा होता? त्या बकऱ्याचं आपल्या वजन मूळ वजन 40 ते 45 किलो असेल आणि कापून मटन 20-21 पकडा 20-21 किलो मटन पडणार आहे. हे प्रत्येक वाट्याच्या हिशाला किती आहे ते काही सांगू शकत नाही वाटे किती आहेत माहिती नाही. वाटं वाढल्या कारण 12 वाटं वाढल्यात 12 एक्स्ट्रा वाढलेले आहेत एक्स्ट्रा. आणि बघ समोर आपला बकरा घेतलाय मस्त वेगळे. आता त्याचं पूर्ण जे काय आहे ते सर्व काढतील आणि साफ करतील. मग वाटं तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. पोचलो आपण खरवली मंदिराच्या पायथ्याशी. बघू शकता मंदिराचा पायथा आणि संकेतनी मस्त आहे की संकेतने बाबांनी इथंच घेतले. हे बघा कोंबडा मस्त सोलून बिलून घेतलं. बघ तू बोलता घेतलं ना तुला पहिला तुलाच घेतो. कसं वाटतं सात आता कशी वाटतं तुला? मस्त वाटतंय अशी सात मुलाजारी मस्त वाटतं एकदम. आपल्याच हाताला पाणी पडतं नेहमीच. आईचा आशीर्वाद आहे. चला आपण वरती जाऊ. भरपूर आपल्या गावातील मंडळी आलेले मस्तपैकी इथंही मानपान द्यायला आलेले. जाऊ वरती. हे बघ मानपान द्यायला गाडी. चला आता वरती आजी नेहमी आहे आणि इकडं मस्तपैकी गावातील सर्व मंडळी. जाऊ आता वरती आपण म्हणजे मध्ये बघित जाऊ. वरती जाणार ना वरचं शूट आहे माझ्याकडे. बघू शकता आईचा मंदिर परिसर एकदम नुसतं हिरवा गार झालेला आहे. हे बघा चारही बाजूने सेम नवरात्रमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. हो तोच मगाशी बोललो मला. आमच्या गावातील माळी बंधू आलेले आहेत मस्तपैकी. झालं का मानपान देऊन? कसं वाटलं आजची साथ? मस्त सात म्हटलं तर मस्त वर्षातून एकदा खूप मजा येते. पाऊस असल्यामुळे तरी पाऊस असतोच आपल्या जाताला. तो देवीचा आशीर्वाद आहे. तरी सुद्धा सर्वांचा कार्यक्रम व्यवस्थित झाला. तर चला आता वरती जाऊ आपण. सर्व मंडळी जी काय असं त्यांच्याशी भेट करून देऊ. आधी पाऊस पडतं ना थोडा जरा डायरेक्ट कोंबडं इथंच तोरून घेऊन चालले सगळे जण. नाना सोबत काय फुल 25 काम केले सगळे आज. त्यात जोराने आमची डेकोरेशन चेतन विजय पाटील बघू शकता. डेकोरेशन किंग. आणि इकडे घेतले कल्पेश सई मस्त वेगळे तिरपणी उजाला. मला फोन लावी होतं म्हणजे माझ्यासाठी काही स्पेशल होता का असं काय? मी ते ना आलो बाबा. मी ठाण्याला होतो. मी आता आल्या नाना बाई घेतलं मस्त तिरपणी उजाला. हाडविषय असं जाम झालं या गावदेवीवर. पहिला गावदेवीचा मान म्हणून तिथे गेलो. काहीच आता इथला दाखवून झालं. आता आपण वरती जाऊ मस्त पायथा मंदिरला. तिथं तुम्हाला दाखवतो मानपान आणि मग वरचं मंदिराचं शूट आहे समजा तो टाकेलच. आता वरती कोण चढणार नाही एवढा जाम त्रास होतो. पाण्यामुळे भिजलो पण रेनकोट घालून पण भिजलो त्याच्यामुळं. आपल्या मंदिर परिसरामध्ये तुम्हाला हे साप वगैरे सर्व म्हणजे प्राणी जे काय असतील ते बघायला भेटतीलच. समजा पोपटांचं वगैरे आवाज येतो. मस्त घंडात जंगल आहे पूर्ण आणि त्या बाजूला आपल्याला धबधबा आहे. तो आता येईल मी सेपरेटली धबधब्याची व्हिडिओ बनवायला. तर चला मागची व्हिडिओ बघितली तर आपला जो पायथा मंदिर होता तो इथं होता. तो पूर्ण पूजा वगैरे करून तिकडे शिफ्ट केले समोर. सांगायचा उद्देश काय आहे झाडांची मुळं भरपूर वेळा मंदिराला नुकसान झालं आहे. बघा मंदिर इकडंच होतं. आणि मागची जर साथ्याची व्हिडिओ नसेल बघितली जाऊन बघा. सर्वजण मानपान देतात तिथं बघू शकता. काहीच प्लॅनमध्ये आमचा चेंज झाला. आता चाललो आम्ही वरती. असं तर वरती कोणच नाही मंदिर ओपन आहे. तर चला जाऊ मस्त निसर्गाचा आनंद घेऊ. आणि नुसतं झाडातून पाणी टपटप करतंय बघा समोर. एकदम वाईबच वेगळी आहे. हीच वाईब नवरात्रामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. 9 दिवस कंटिन्यू ब्लॉग बघा. आपलं रेग्युलर ब्लॉग येतील पण थोडा माझा इश्यू चालले म्हणून मी टाकत ना. आता किती दिवसातून हाच ब्लॉग बनवतो. मस्त इथं एक छोटासा धबधबा आहे बघू तुम्हाला दाखवतो.
आणि मोठा धबधबा त्या बाजूला आहे, मंदिराच्या या बाजूला छोटासा आहे, मंदिराच्या त्या बाजूला मोठा आहे. आणि मस्त असं आहे थंड थंड पाणी. आणि हे पक्षी तुम्हाला बघायला भेटतील मंदिराच्या आवारामध्ये. आणि आजही वरती झाले. हां हां कॅमेरा चालू आहेत ना. मस्त आजही वरती चालला. मी शूट घेत होतो तर आजही वरपर्यंत पोचला. आणि इकडं पायऱ्यांचं काम बाकी आहे, लवकरात दिवाळीपर्यंत तो पण होऊन जाईल. तर काहीच बघू शकता वरतून काय नजारा वाटते. पूर्ण फॉगी फॉगी दिसते पूर्ण समोरचा. अजून वरती गेलं तर अजून फॉग दिसेल. आणि त्या शेड खाली आपला कार्यक्रम चालू आहे म्हणजे. तर चला वरती जाऊ आपण. त्या मंदिर थोडंसंच राहिले अजय गेला वरती. आणि इकडून सुद्धा धबधबा आहे बघा. याच्या त्या बाजूला आहे ना सर्वात मोठा धबधबा आहे. आता तिथं कोण असतील माहीत नाही, पण आपल्याला आता सध्या मंदिरात दर्शन करून निघायचं आहे. वाट्यासाठी वाटे कसे तुम्हाला ते दाखवायला भेटतील. चला खरवली माते आहे की जय. पोचलो आपण मंदिरामध्ये. आज मंदिरामध्ये कोणच नाही. जे येतात ज्याला कोणाला यायचं असेल ती दर्शन करून जातात. वरती सध्या कोणीच नाही, मावशी पण आली नाही. फायनली मस्तपैकी दर्शन झालेलं आमचं. आता निघूया खाली. वरती तुम्हाला दाखवायचं होता पण आता नको, कारण की आम्हाला पण उशीर होतो आहे. त्याच्यामुळे सर्वजण खालीच म्हणजे ज्यांना कोणाला यायचं तेच वरती येतात. तर चला हळूहळू निघू. तिथं झाले चिकट, वरतून सर्व माती आले ना त्याच्यामुळे थोडं स्लिप पाय होत आहे. उद्या समजा क्लिअर करेल मावशी, आज फक्त सांभाळून. आणि मावशीचं काही कारणच तर मावशी आली नाही. पण जरा बरं वाटलं त्या मंदिराच्या वरती येऊन दर्शन वगैरे केलं. मस्त वाटलं, मन प्रसन्न झालं. बघू शकता इथं सुद्धा सर्वांनी मानपान दिलेलं आहे आपल्या पायथा मंदिरच्या इथे. आणि तिकडे चालू होता त्याचा मानपान द्यायचा, त्यांनी सेपरेटली तिकडे साईडला दिले. सर्वात उशीर नको घे ना, नको घे ना. अरे हात पिला तुम्ही. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मग पार्टी आज येऊ का घरी जेवायला? ये ना. काय काय भेटेल, काय स्पेशल आहे आजचा? आपण चिकनची चटणी बनवू. चिकनची चटणी चालेल. नवीन काहीतरी रेसिपी, नवीन काहीतरी ट्राय करूया. गावठी पाहिजे ना. गावठी चिकनची चटणी. फायनली उतरलो खाली. आणि संकेत बघा, आता आम्ही सर्व दर्शन वगैरे करून गेला. आता संकेत मानपान द्यायला चालले. समोर बघू शकतो बघा. ठीक आहे ना. मस्त मानपान देऊ नये. मानपानच द्यायला झालं. चला आपण जाऊ. तर इथून भरपूर मंडळी येते, म्हणजे जशी गावदेवीवर कोंबड्या बकऱ्यांचा मान देऊन तरवली मंदिर. अरे बट्या आले बट्या. मस्त. चला मस्त मानपान देऊन या. आपण उतरूया खाली. म्हणजे जाऊ आता आपण म्हणजे कुट्याची इथं जिथं मटणाचा वाटप करते, म्हणजे कुट्याचा वाटा. नाही घेतली मस्त तिरापणी खायला. आई देतं आपल्याला मस्तपैकी कापड आणि वाट्या करायला. कसं वाटतं आई? साताला येऊ ना. काय केलं जेवायला? कोंबडं नको, सगळेच कोंबडं कापलं. नवीन काही अशी भेजा भेजा का? हा पापलेट कोलब्या, पापलेट कोलब्या माझ्यासाठी आणा तुम्ही. आईला दे, आईला वेळेला खा ना. आता तुला दिलं ना. बाबांनी पण मस्त प्रसाद घाला. बाबा बोलता कुठं होता एवढे सर, मी बाहेर होतो. आता आलो, बाबाला पण घेतलंय मस्त. इकडे मटण आणले आपल्याला, बघू शकता. अजून असेल थोडाफार तिकडे आतमध्ये. दाखवतो मला वाटा करून. हा मातरू दे. मस्त घेतलं तर वाटा करायला. टोटल किती? 44 ना. 44 ना वाटा. 15 ना 35 50. नाना इथं सगळ्या वाट्या करायला घेतल्या मस्त. आणि सर्व वाट्या घ्यायला आल्या. काहीच बघू शकता एवढं वाट्या घातल्या मस्तपैकी. सर्व वाट्या हिशाला आल्या ना. वाट्या हिशाला वाट्या. आणि बाबा आता वाटा एक्स्ट्रा एक्स्ट्रा टाकतो सगळ्यांना. आहे ना अजून 49 घेतलाय ना. हे 49 ना. 8 झाले झाला ते 2 करलं ना सेपरेट. 8 झाले. बघू शकता मस्त वाट्यांचं हिस्सा करायला घेतलं म्हणजे.
वाट्यांचं वजन कोणाला कमी न पडू नये यासाठी प्रत्येकाला तेवढंच येईल. कमी जास्त कधी असं तो नंतर केला जाईल आणि प्रत्येकाला वजन करूनच दिला जाईल. आगे भाई आलेला मस्त पहिला टाकू दे सगळ्यांना भेटू दे मग तू नंतर उचलू. काहीच फायनली वाटे घेतलेले आहेत सगळ्यांनी नेलं वाट्या. तो शूट करायला नाही भेटला मला पण जाऊ दे. चला आता घेऊन जाऊ. एक नानाचा वाटा द्यायचा आहे तो नानाला देऊन वाटे घेऊन आलो आणि मम्मीने मस्तपैकी सकाळी जे कोंबडं कापल्यात ते बनवल्यात. बघू शकता दाखवतो तुम्हाला. एकदम मस्त पीस बनवल्यात. इथं कोंबडं आहेत आपलं, डाळ आणि भात घेतले आपला आणि रस्सानं कांदा घेतले मस्तपैकी. तर चला जेवण करून घेऊ. खारडीला हार घ्या होता तर तिथं आपल्या नाक्यावर जिथं टपरीतून घ्यायचो ना मी हार, तेव्हापासून हे तुकाराम मुंडेने हे केलं आहे ना, म्हणजे तो म्हणजे सर्व धंदा करता. टपरी म्हणजे हार वगैरे त्याचा होता. आता बंद केलं तुझा हाराचं दुकान पण बंद केलं त्याने. तो जातच नाही आणि काय माहिती आहे रूम पण माहीत नाही त्याच्यामुळे झालं. खारडीला बघूया तिथं हारवाला भेटतं का नाही. हार पाहिजेत आपल्याला त्याच्यामुळे. चला रेनकोट घालतो आणि निघतो. पाऊस काय थांबायचं नाव घेत ना. हार घेऊन पोचलो. पहिला जातो फ्रेश होतो. पाणी आहे कंटाळा आले जाम. सकाळपासून पाण्यामध्येच आहे. तर काही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.